नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्था, कमोडिटी बाजार, डिजिटल पेमेंट, शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या विश्वात दररोज नवनवीन घडामोडी घडत असतात. काही निर्णय अब्जावधी डॉलरच्या बाजाराचं भविष्य बदलतात, काही घोषणा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवतात, तर काही जागतिक घटनांचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण अशाच 5 महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सोनं आणि चांदी यांच्या दरात झालेली मोठी घसरण, फ्रान्समध्ये UPI विस्ताराची ऐतिहासिक घोषणा, पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींना लागलेला ब्रेक, भारतीय शेअर बाजारातील 5 दिवसाची तेजी थांबणारी मोठी घसरण आणि दशकभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर मार्गी लागलेला NSEचा बहुचर्चित IPO. जागतिक बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. 19 जून 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. अनेक महिन्यांपासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या मौल्यवान धातूने अचानक युटर्न घेतल्याने ग्राहक, गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात तब्बल 6,867 रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे, तर सोन्याच्या दरात जवळपास 2,500 प्रति 10 ग्रामची घसरण नोंदवण्यात आली. सराफा बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,47,150 रुपये इतका खाली आला. एका दिवसात जवळपास 1.78% ही घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे चांदीचा दर हा 2,32,330 प्रति किलोवरून घसरत 2,25,000च्या जवळ पोहोचला आहे. जवळपास 2.67% घसरण झाल्यामुळे औद्योगिक वापर करणाऱ्या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या घसरणीचा परिणाम केवळ किरकोळ बाजारातच नव्हे तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर देखील स्पष्टपणे दिसून आला. ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याच्या फ्युचर्स करारामध्ये 2,492 रुपयांची घसरण होऊन भाव 1,46,817 वरती आला. तर जुलै डिलिव्हरीच्या चांदीच्या करारामध्ये 2.75% घसरण होत भाव 2,31,050 प्रति किलो पर्यंत खाली आला. तज्ञांच्या मते या घसरणीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीची घटलेली मागणी. जेव्हा जगभरात युद्ध, तणाव किंवा आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सोनं आणि चांदी यांच्याकडे वळतात. मात्र सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काहीसा कमी होत असल्याने सुरक्षित गुंतवणुकीची मागणी ही घटली आहे. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदर स्थिर ठेवले असले तरी भविष्यातील धोरणाबाबत दिलेल्या संकेतामुळे डॉलर मजबूत झाला की सोनं तुलनेने महाग होते आणि त्याची मागणी देखील कमी होते. याचमुळे अमेरिकन ब्रॉड यील्ड वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा व्याज देणाऱ्या साधनाकडे वळले आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या दरात 1% अधिकची घसरण आणि चांदीच्या दरात जवळपास 3% घसरण ही नोंदवण्यात आली. यामुळे जागतिक विक्रीचा दबाव हा भारतीय बाजारावर देखील दिसून आला. तथापि अनेक तज्ञ या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत. लग्नसराईचा हंगाम, सणासुदीचा काळ आणि दीर्घकालीन गुंतवणूक या दृष्टीने ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक बाजारात एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागते, एका क्षेत्रातील घडामोड अनेकदा दुसऱ्या क्षेत्रावरील परिणाम ही करत असते. आणि जेव्हा आपण जागतिक प्रभावाविषयी बोलतो तेव्हा भारताची वाढती डिजिटल ताकद देखील जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. याच संदर्भात आता पाहूया भारताच्या डिजिटल क्रांतीशी संबंधित एक मोठी बातमी. फ्रान्स दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस संदर्भात मोठी घोषणा केली आहे. फ्रान्समध्ये UPI सेवेचा विस्तार करण्यात येणार असून भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीला युरोपमध्ये आणखी मोठी ओळख मिळणार आहे. आज भारतात डिजिटल व्यवहाराचे जे जाळे निर्माण झाले आहे त्याची दखल संपूर्ण जग घेत असून एप्रिल 2026 मध्ये UPI द्वारे तब्बल 1,800 कोटीहून अधिकचे व्यवहार हे झाले आहेत. व्यवहाराचे एकूण मूल्य 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतातील किरकोळ डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास 85% व्यवहार हे UPIच्या माध्यमातून होत आहे. काही वर्षापूर्वी ज्याची सुरुवात फक्त मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून झाली होती, ती प्रणाली आता जागतिक फिनटेक क्रांतीचे प्रतीक बनले आहे. फ्रान्स हा UPI स्वीकारणारा महत्त्वाचा युरोपीय देश ठरला आहे. यापूर्वी आयफेल टॉवरवर UPI सुविधा सुरू करण्यात आली होती. आता ही सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ, विद्यापीठ आणि रिटेल स्टोअर्स पर्यंत विस्तारली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय पर्यटकांना होणार आहे. फ्रान्सला दरवर्षी हजारो भारतीय भेट देतात. त्यांना आता चलन बदलण्याची किंवा आंतरराष्ट्रीय कार्डवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय करार हा 14 अब्ज युरोपेक्षा अधिक पातळीवर पोहोचला आहे. UPIचा विस्तार हा या
व्यापाराला आणखी चालना देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रावर देखील विशेष भर हा दिला आहे. 2030 पर्यंत फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 30,000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. सिंगापूर, UAE, नेपाळ, भूतान, मॉरिशस, श्रीलंका, फ्रान्स अनेक देशांमध्ये आता भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार हा होत आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेची ताकद वाढत असताना जागतिक ऊर्जा बाजारात देखील मोठे बदल हे घडत आहे आणि या बदलांचा परिणाम थेट महागाई, इंधन दर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. यामुळे आता पाहूया कच्च्या तेलाच्या बाजारातील मोठी घडामोड. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे गेल्या काही दिवसात उसळलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींना अखेर ब्रेक लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर तसेच होर्मुझ समुद्रधुनीतून तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाल्याने जागतिक तेल बाजारात मोठी घसरण ही नोंदवण्यात आली. ब्रेंट क्रूडचा दर हा $77 प्रति बॅरलच्या खाली आला आहे, तर WTI क्रूड $74 आसपास व्यवहार करत आहे. आठवड्याभरात जवळपास 9% घसरण ही नोंदवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तणावामुळे ब्रेंट क्रूडचा दर हा $80 स्तर पार केला होता. जगातील जवळपास 20% कच्चे तेल वाहून नेणारी होर्मुझ समुद्रधुनी ही बंद होती. यामुळे या भागातील लष्करी आणि राजकीय हालचाल ही जागतिक तेल बाजाराला हादरा देत होती. सध्या पुरवठा सुरळीत होत असल्याने बाजारातील भीती कमी झाली आहे. याचबरोबर इराणकडून तेल निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे आयात करतो. तेल स्वस्त झाल्यास आयात बिल कमी होऊ शकते, महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळू शकते. पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्चावर देखील सकारात्मक परिणाम दिसू शकतो. तथापि तज्ञांचा इशारा कायम आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्थिर झालेली नाही. कोणताही नवीन संघर्ष किंवा लष्करी कारवाई तेलाच्या किमती पुन्हा वाढू शकते. ऊर्जा बाजारातील चढ उताराचा परिणाम अनेकदा शेअर बाजारावर देखील दिसून येतो. आज भारतीय बाजाराने याच गोष्टीचा अनुभव घेतला. भारतीय शेअर बाजारातील सलग 5 दिवसांची तेजी आज अखेर थांबली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागामध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकावर दबाव निर्माण झाला. सेन्सेक्समध्ये सुमारे 800 ते 900 अंकांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक IT क्षेत्रातील संकेत. ॲक्सेंचरने महसूल वाढीबाबत सावध भूमिका घेतल्यानंतर भारतीय IT कंपन्यांमध्ये मोठी विक्री ही झाली. यामुळे निफ्टी IT निर्देशांक तब्बल 5 ते 6% घसरला. TCS, इन्फोसिस, HCL टेक यासारख्या कंपन्यांमध्ये 5 ते 8% घसरण ही नोंदवण्यात आली. याशिवाय बँकिंग, वित्तीय सेवा आणि ग्राहक क्षेत्रांमध्ये देखील दबाव हा दिसून आला. मात्र फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्राने काही प्रमाणात बाजाराला आधार दिला. विश्लेषकांच्या मते गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिलं. याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे देखील दबाव हा वाढला. मात्र दीर्घकालीन दृष्टीने भारताची आर्थिक वाढ, मजबूत कर संकलन, वाढती गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रातील सुधारणा यामुळे बाजाराची मूलभूत स्थिती अजून देखील मजबूत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. आता बुलेटिनमधील सर्वात मोठी आणि भारतीय भांडवली बाजाराचा इतिहास बदलू शकणारी मोठी बातमी. देशातील मोठी शेअर बाजार संस्था NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा बहुप्रतीक्षित IPO अखेर मार्गी लागला आहे. सुमारे 30,000 कोटीचा हा मेगा IPO भारतीय भांडवली बाजारातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रीपैकी एक ठरू शकतो. जवळपास दशकभरापासून या IPOची प्रतीक्षा होती. आता NSEने आवश्यक कागदपत्रे दाखल केली असून सुमारे 14.89 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपातील असेल. यामुळे मिळणारा निधी विद्यमान भागधारकांकडे जाणार आहे. भारतीय स्टेट बँक, टेमासेक, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड यासारखे गुंतवणूकदार आपला काही हिस्सा हा विकणार आहे. NSE सध्या भारतातील सर्वात प्रभावशाली वित्तीय व्यासपीठ बनले आहे. रोख बाजारातील 95% आणि डिरेक्टिव्ह व्यवहारातील 75% अधिक व्यवहार NSEवर होतात. बाजारातील चर्चेनुसार NSEचे संभाव्य मूल्यांकन हे 5 लाख कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. हे मूल्यांकन कायम राहिले तर हा IPO इतिहासातील सर्वात चर्चेत इश्यूपैकी एक ठरू शकतो. NSEने आपल्या दस्तऐवजानुसार सायबर सुरक्षा नियामक, जोखीम, तांत्रिक अडचणी आणि डिरेक्टिव्ह व्यवसायावरील अवलंबित्व यासारख्या आव्हानांचा देखील उल्लेख केला आहे. तरीही बाजारातील बहुसंख्य विश्लेषक या IPOला भारतीय भांडवली बाजारातील गेम चेंजर मानत आहे. एकीकडे सोनं आणि चांदी यांच्यातील घसरण, दुसरीकडे जगभर विस्तारत असलेली भारतीय UPI क्रांती, पश्चिम आशियातील घडामोडीमुळे बदलणारे तेलाचे समीकरण, शेअर बाजारातील चढ उतार आणि NSE सारखे मोठ्या संस्थेचे लिस्टिंग
या सर्व घडामोडी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, ती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे आणि त्या बदलांचा परिणाम प्रत्येक गुंतवणूकदार, प्रत्येक ग्राहक आणि प्रत्येक व्यवसायांवर होऊ शकतो. म्हणूनच गुंतवणूक करताना माहितीपूर्ण निर्णय घेणे, जागतिक घडामोडीवर लक्ष ठेवणे आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.